आझाद मैदानामध्ये मी आता आहे. माझ्यासोबत आमदार प्रकाश सोळंके आहे. सर, काय बोलाल? आज तुम्ही एक दिवस अगोदर आलात, काय सुविधा आहेत, काय मी या ठिकाणी साधारण जे कार्यकर्ते तयारी करतायत त्यांना भेटण्यासाठी मुद्दाम आलो होतो. या ठिकाणी उद्या लाखोच्या संख्येनं या ठिकाणी लोक जमा होणार आहे. त्यामुळं जी काही व्यवस्था नगरपालिकेने आणि पोलीस प्रशासनाने करायला पाहिजे ते आत्ता तरी काहीच केलेली दिसत नाही. त्यामुळं मी आता इथून गेल्यानंतर प्रशासनाशी बोलून, महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांच्याशी बोलून मी याच्या बाबतीत माझ्या ज्या काही भावना आहेत त्या त्यांच्या कानावर घालणार आहे. तर ह्या संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत काय बोललेलं आहेत का? उद्या जे आंदोलन होणार आहे, आंदोलन मिळाल्याशिवाय आम्ही इथून आणणार नाही असं जरांगे पाटील असतील किंवा त्यांचे आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांनी भावना व्यक्त केल्या, त्याच्याबद्दल काय बोलायचं? नाही, मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांना वेळोवेळी आम्ही समाजाची भावना त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. पत्रही आम्ही वेळोवेळी दिलेले आहेत. आणि हा प्रामुख्यानं मराठवाड्यामध्ये ज्या ठिकाणी निजामाचं राज्य होतं त्या ठिकाणी फार कमी नोंदी आहेत. पश्चिम महाराष्ट्रात, कोकण, विदर्भ प्रामुख्यानं याच्यामध्ये पुरेशा प्रमाणात नोंदी आहेत आणि त्याचा लाभ मराठा समाज घेतोय गेले अनेक वर्ष. परंतु मराठवाड्यामध्ये आता शिंदे समितीच्या माध्यमातून काही काम झालेलं आहे, पण फक्त 47,700 का 800 नोंदी फक्त सापडले. 58 मोर्चे आतापर्यंत 58 मोर्चे निघलेले आहेत. मात्र ह्या 2 मोर्चा आहे, शेवटचा आहे, आर्या पारची लढाई आहे, त्याच्याबद्दल काय बोलायचं? आता सगळे यंदा त्यांना आरक्षण भेटत नाही. यंदा आरक्षण भेटत काय सांगाल? जेव्हापासून संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे यांनी नेतृत्व करायला सुरुवात केलेली आहे तेव्हापासून वेळोवेळी सरकारच्या प्रतिनिधीशी बोलून त्यांनी अनेक बाबतीत मराठा समाजाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे. ह्या ज्या नोंदी सापडलेल्या आहेत मराठवाड्यामध्ये त्या शिंदे समितीच्या माध्यमातून म्हणजे सापडलेल्या आहेत आणि त्याचाही लाभ लाखो लोकांना होणार आहे. त्याच्यामुळं आता त्यांची एकच मागणी आहे की मराठा आणि कुणबी हे काही दोन्ही वेगळे नाहीत, ते एकच आहेत. महाराष्ट्रात ज्या काही 59 लाख नोंदी आजपर्यंत सापडलेल्या आहेत त्याच्याहून हे सिद्ध होतं की कुणबी आणि मराठा काही वेगळे नाहीत. आता आमच्या आणि विदर्भातल्या अनेक मराठ्यांचे रोटीबेटी व्यवहार आहेत, त्याच्यामुळं ते काही वेगळे नाहीत. आमचं त्यांचं अनेक वर्षापासून नातं आहे, सोयरिकी होतात, म्हणजे आमचे ते भाऊबंदच आहेत. त्याच्यामुळं ही मागणी पुढं आलेली आहे की आता मराठा कुणबी हे काही दोन वेगळे नाहीत, सरसगट मराठ्यांना कुणबी म्हणून मान्यता मिळावी आणि त्याचे लाभ मिळावेत. शिवाजी काळेसोबत धीरज घोलप, टॉप न्यूज मराठी, मुंबई.